माझ्या मुलांनी काहीतरी अत्याचार केला कुठल्या तरी मुलीवर, प्रेग्नेंट राहिली. आता तो म्हणतो की त्यात काय एवढं असे आपली मुलं करणारच नंतर म्हणतो अरे ती तुझीच मुलगी आहे. आणि इव्हिल हसू येतो कधी चेहऱ्यावर. सॉलिड आहे म्हणजे फकीरा नावाचा सिनेमा. तर डॅनीचा एक फार इंटरेस्टिंग तकिया करा, तेरी माँ को अपनी माँ समजू. काय लॉजिक आहे त्याच्या मागचं मला खरंच कळत. आपण ठरलं की आपण सत्याला आणि भिकू मात्रेला सपोर्ट करतो. ओके, भिकू मात्रे कोण आहे? ही इज अ सर्टिफाईड क्रिमिनल. तो क्रिमिनल आहे. त्याचा विरुद्ध कोण आहे? भाऊ जवळकर. ही इज अ विलन. तुम्ही साईड का निवड? तुम्ही सत्याकडनं रूट करत चाललेले असता आणि मध्ये परीक्षामुळे थोडा वेळा करता येतो. तर ही इज अ गुड मॅन. तो मरायला नकोय, पण समजा मेला तर ठीक आहे, आपण आता पुढे जाऊयात. म्हणजे हा तुमचा काहीतरी अप्रोच तयार होतो. क्लोजअप घेतला इरफान खानचा आणि तो शेवटच्या 2 सेकंदासाठी एक खालती अशी त्याचे डोळे जातात. ती अशी लाज, अशी अस्पष्ट लाज जी दिसते ना, ती मला म्हणजे शहारे आता पण मला बोलताना शहारे आहेत की हे सगळं ठीक आहे की त्याचं कॅरेक्टर काय, पण ती जी एक मनात एक पिढ्यानपिढ्या जी रुजलेली एक लाज आहे ती तर 2 सेकंदात त्यांनी दाखवली. आपल्याकडे सिनेमे हे हिरोसाठी प्रामुख्याने बघितले जातात, पण त्या हिरोंना हिरोत्व प्राप्त करून देणारे जे खलनायक असतात त्याच्याबद्दल जरा कमीच चर्चा होते. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांचं एक फेमस वाक्य आहे की इट्स नॉट राम बट रावण हू मेक्स द रामायण इंटरेस्टिंग. तर या खलनायकांच्या काय काय तऱ्हा असतात साधारण, किंवा ते कोणाचं प्रतिनिधित्व करतात, आणि आजकाल नायक नाही खलनायक हुमे असं ठामपणे म्हणणारे व्हिलन जरा कमीच का दिसतात. तर चला करूया आपण काथ्याकूट. व्हिलन हे जे आपण म्हणतो याची व्याख्या आपण कशी करू शकतो या पात्राची? कथानकात कॉन्फ्लिक्ट आणण्याचं काम व्हिलनकडे असतं. ओके, कारण काय, नॉर्मली सिनेमात सगळं व्यवस्थित चालू असतं, चांगल्या चांगल्या घटना घडत असतात, आणि मग एक खलप्रवृत्तीचं पात्र येतं आणि ती सगळी ट्रेन जी चांगली चालू असते रुळावरून जाणार तिथून खाली उतरवतो. तर कॉन्फ्लिक्ट क्रिएशन हे फार महत्त्वाचं काम आहे व्हिलनचं. म्हणजे जर रामायणामध्ये रावणाने सीतेचं अपहरण केलंच नसतं तर रामायणच घडलं नसतं, किंवा महाभारतामध्ये दुर्योधनाने जर पांडवांना त्यांचा वाटा दिला असता तर कधी महाभारत घडलंच नसतं, महाभारताचं युद्ध. पण अगेन तो पॉईंट ऑफ व्ह्यू असा पण आहे की नेमकं व्हिलन कोण आहे आणि हिरो कोण आहे ह्याच्याबद्दल ना भारतासारख्या समाजात एक असे कॉमन उत्तर तुम्हाला नाही मिळू शकत. म्हणजे असे अनेक उदाहरणं बघायला मिळतात की काही लोकांसाठी असणारा व्हिलन काही लोकांचा हिरो असतो आणि काही लोकांचा हिरो इतरांसाठी व्हिलन असू शकतो. फॉर आपण रामायणाचं उदाहरण जरी घेतलं तर रामाचा एक मोठा भक्तवर्ग आहे देशामध्ये, पण रावणाला मानणारा पण एक वर्ग आहेच, तुम्हाला मान्य करावंच लागतं. आणि हे असं प्रत्येक नायक आणि खलनायकाच्या बाबतीत होतं, कारण भारतामध्ये इतके वेगवेगळे समूह आहेत आणि त्या समूहांच्या श्रद्धा, त्या समूहांची बिलीफ सिस्टम इतक्या वेगवेगळ्या आहेत की त्यात नेमका व्हिलन कोण असा एक फार मोठा प्रश्न येऊ शकतो की नेमका नायक कोण आणि खलनायक कोण आहे. ह्याचं उत्तर तुम्ही कुठल्या समूहातून येत आहे, तुम्ही कुठल्या गोष्टीने विश्वास ठेवताय, हे राजकारणाच्या बाबतीत पण होतं. ज्या सोशल लोकेशन हा जो शब्द वापरला जातो त्याच्यानुसार तुमच्या धारणा ठरतात, तुमचा व्ह्यू पॉईंट ठरतो. तेच मला वाटतं विलनला पण लागू आहे. तुम्ही कुठल्या सोशल स्थानावरती आहात त्याच्यानुसार तुमचं हिरो कोण, तुमचं विलन कोण आहे बहुतेकदा निश्चित होतं. आणि मला विलन हा प्रकार इंटरेस्टिंग आहे. मला स्वतःला विलनस कॅरेक्टर्स किंवा जे लोक प्रस्थापित म्हणजे हे लोक असे असतात की ती पण नीतिमूल्य जपणारे असतात, पण ती प्रस्थापित नीतिमूल्य नसतात. त्यांची नीतिमूल्य वेगळीच असतात, पण त्यांच्याकडून ते जपत असतात. आणि हा एक फार इंटरेस्टिंग अँगल आहे असं मला वाटतं आपल्या समाजातला पण. आणि आय थिंक इट टॉक्स अ लॉट अबाउट आवर जर्नी ऑल्सो ॲज अ सोसायटी, की कुठल्या व्हॅल्यूज कशा आहेत. म्हणजे लेटली एक झालेलं आहे अर्थात की मगाशी तू म्हणालास की खलनायक हुम आहे असं म्हणत नाहीत, असं मला वाटतं तू म्हणालास नायक. पण मला असं नाही, मला उलटं वाटतं की खलनायक असणं किंवा व्हिलन असणं याच्या शेड्स आता जास्त उलगडून सांगितल्या जात आहेत. एकेकाळी खूप ब्लॅक अँड व्हाईट होतं की तू व्हिलन आहेस आणि मी खलनायक आहे, संपला विषय. त्याच्यामुळे सिंपल व्याख्या अशी होती की जो सर्व गुण संपन्न आहे तो हिरो आणि जो सर्व दुर्गुण संपन्न आहे तो खलनायक, असं सिंपल होतं. पण तसं राहिलेलं नाही आता. म्हणजे फॉर इन्स्टन्स पुष्पामधला हिरो हाच स्मगलर आहे, तस्कर आहे. बरोबर. हे म्हणजे बाकी लोकांच्या व्हॅल्यू सिस्टम मध्ये बसेल का तर नाही बसणार, पण तो लोकांसाठी हिरो बनलाच. इट्स काइंड व्हेरी कॉम्प्लिकेटेड आहे सगळं. म्हणजे थोडक्यात मला अशी सिंपल व्याख्या वाटते की प्रोटॅगनिस्टला म्हणजे हिरोला जे करायचे ते जे करू देत नाही
ते म्हणजे विलन, म्हणजे तेच जे कॉन्फ्लिक्ट आणणं काहीतरी. कॉन्फ्लिक्ट आणणं. पण मला ह्याची एक जो आपला चायना गेट मधला जगीरा आहे त्याचं जे तकिया कलाम आहे की मेरे मन को भाया में कुत्ता काट खाया, तर मला वाटतं मेरे मन को भाया म्हणून मी काही पण करणार, हे जे आहे की त्याला कुठलाही पर्पज नाहीये किंवा ती त्याची गरज नाहीये खरं तर, पण ते अंडरलाईन स्टेटमेंट आहे. हा म्हणजे मला आवडलं तर मी करणार. तो एक ग्रीड म्हणून ग्रीड ड्राईव्ह करते त्याला काहीतरी इमॉरल करायला, जेव्हा की त्याच्याकडे ऑप्शन आहेत. असं नाही की त्याला ते करावंच लागतंय की गरिबी आहे खूप म्हणून काहीतरी करावं लागतंय. तर हे मला वाटतं बऱ्यापैकी व्हिलनची एक कॅरेक्टरिस्टिक असतं की जो आउट ऑफ ग्रीड काहीतरी इमॉरल करत असतो इतर ऑप्शन असताना सुद्धा. तर हे एक मला वाटतं. ही आपण व्याख्या सांगितली, तर ह्याच्याशीच एक मिळता जुळता प्रश्न म्हणजे की नेमकं व्हिलन हे काय भर घालतात सिनेमामध्ये. जसं तू म्हणलास की कॉन्फ्लिक्ट ऍड करतात, त्याच्या पलीकडे अजून काही काय भर घालतात व्हिलनची पात्र असं तुला वाटतं? कसं असतं माहिती ना, हे माझं मत आहे अगेन की खलनायक हे जास्त इंटरेस्टिंग असतात हिरोपेक्षा. कारण आपल्या रूढ सिनेमाचा जो ग्रामर आहे त्यात हिरो कसा असतो, तो खूपच सज्जन असतो, आई वडिलांवर प्रेम करणार असतो, हिरोईनवर खरं प्रेम करणार असतो, आणि गुड इज बोरिंग, म्हणजे खूप चांगलं पण हा बोरिंग असतो. हेच जर एखादा माणूस जर हा असेल की तो काही करायला तयार, तो शॉर्टकट घेतोय आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी, किंवा त्याला रुळलेल्या रस्त्यावर जाण्यात फारसा रस नाहीये, असा माणूस जास्त इंटरेस्टिंग तुम्हाला पडद्यावर वाटू शकतो. खऱ्या आयुष्यात काय, इट्स अगेन डिफरंट टॉपिक, पण अशी माणसांना जास्त इंटरेस्टिंग असतात, जास्त लार्जर दॅन लाईफ असतात असं म्हणतात. जास्त लार्जर दॅन लाईफ होऊ शकतात आणि ते अनकन्व्हेन्शनल असतात मुख्य म्हणजे. आणि ते मागे वाचलं होतं की म्हणजे हे खरं तर सर्वव्यापी विधान नाहीये की नायक हा नेहमी स्थितिस्थापकवादी असतो, म्हणजे त्याला स्टेटस को ठेवण्यात इंटरेस्ट आहे नायकाला जास्त, आणि हेच व्हिलनच्या बाबतीत त्याला ती व्यवस्था नष्ट करून नवीन व्यवस्था तयार करण्यात त्याला जास्त इंटरेस्ट असतो. असं ढोबळ मनानं विधान करता येईल. अगेन एक किंवा उलटही असू शकतं, उलट येऊ शकतं की कधी कधी खलनायक स्टेटस क्वेस्ट असू शकतो आणि नायकाला येऊन ती त्याची सिस्टीम करायची. तर तो खेळ आहे ऍक्च्युली की कोण कुठल्या पोझिशनवर आहे. पण नॉर्मली आपल्या सिनेमात, भारतीय सिनेमात खलनायक हा चॅलेंज इथून नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो. हिरोला बरेचदा एक तो क्रायसिस पण तयार होतो एक्झिस्टेन्शियल, की आपण लढायचं कोणाशी, आणि त्याच्यामुळे तो क्रायसिस पूर्ण करण्याची जबाबदारी खलनायकावरती असते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तो मेगामाइंड म्हणून सिनेमा तुम्ही बघितला असेल, तर मेगामाइंड मध्ये फार त्यांनी मस्त दाखवलंय. अर्थात त्याची स्टोरी जी आहे मेगामाइंडची, ती त्या व्हिलनच्या घडण्याची स्टोरी आहे, आणि त्यात तुम्हाला असं दिसतं की त्याच्यावरती आपण व्हिलन आहोत हे एक प्रकारे तो ऍक्सेप्ट करतो, त्याच्यावर तसं ठसवलं गेलेलं आहे, आणि तो ते ऍक्सेप्ट करत करत तो मोठा होतो, आणि तो ठरवतोच म्हणजे त्याचा तो करिअर गोल असतो की आता मी उत्तम व्हिलन होणार म्हणून जगातला, आणि मग तो ज्याच्याशी फाईट करतोय. तर तोच जेव्हा निघून, तो सगळ्या स्टोरीचा भाग आहे, पण तो निघून गेल्यानंतर त्याला असा तो प्रश्न पडतो की आता मी करायचं काय आयुष्यामध्ये, मी ज्याशी लढत होतो तोच निघून गेला, तर मी आता काय करणार. त्यामुळे असा पण कदाचित एक अँगल असू शकतो का असं मला वाटतं. त्याच्या एक प्रकारे त्याच्या अस्तित्वाला पूर्णत्व वगैरे द्यायचं काम तो हिरो देतो. असं जोकर बॅटमॅनला म्हणतो की यू कम्प्लीट मी, कारण ते दोघं एकमेकांशी अधुरे आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू, ते एकमेकांच्या पूर्ण नाही होऊ शकत. असं काही काइंड ऑफ फिलॉसॉफी. कोण कोणाचा हिरो कोण कोणाचा व्हिलन हा अगेन डिफरंट पार्ट आहे, पण हे दोघं एकमेकांना फार परस्पर पूरक असतात. कारण ना या लोकांच्या आजूबाजूला जे लोक असतात ना, ते यांना समजून नाही घेऊ शकत पूर्णपणे. म्हणजे बॅटमॅनच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते बॅटमॅनला नाही समजून घेऊ शकत, जोकरच्या बाजूचे लोक त्याला नाही समजून घेऊ शकत. ते दोघं एकमेकांना समजून घेऊ शकतात, कारण दोघं एका लेवलला आहेत, त्यांचा अजेंडा वेगवेगळा असला तरी. यू कम्प्लीट मी फारच मला वाटतं इंटरेस्टिंग दोघांची रिझन्स असतात. आता आपण थोडंसं अजून समजा खोलात गेलो ना, तर खरं तर असं पण आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे मला एक कोटेशन आठवलं अलीकडेच वाचलेलं की तुझं पण बरोबर आहे आणि तुझं पण बरोबर आहे, हीच फक्त एक गोष्ट चुकीची आहे असं एक कोटेशन आहे. सो आपण त्या अँगलने जेव्हा विचार करतो तेव्हा कदाचित हे सगळं कन्स्ट्रक्ट जे आहे तुमचं गळून पडू शकतं, की असं नाही होऊ शकत की चूक आणि बरोबर मध्येच वाद आहे. जसं मी म्हणलं की हिरोला हिरोत्व प्राप्त करून देणं हे एक व्हिलनचं काम आहे. की मी जेव्हा गब्बर म्हणतो आधी की गब्बर के ताप से आपको एक ही आदमी बचा सकता है, खुद गब्बर, तर तेव्हा आपण म्हणजे प्रेक्षक म्हणून वी बिलीव्ह इन इट की हाच एकमेव आहे, ह्याच्या
म्हणजे ह्याला कोणीच असू शकत नाही. आणि मग जय आणि वीरू येऊन त्याला सोडतात. म्हणजे त्यांना हिरोंना जास्तीत जास्त सक्षम आणि जास्तीत जास्त नैतिक दाखवणं हे मला वाटतं एक विलनचं काम आहे असं मला वाटतं. एकदमच त्यांनी तो स्वतः अधिक तो अनैतिक तितका तो हिरो एवढ्या टोकाच्या व्यक्तीला हरवणं शेवटी. आणि हे मला वाटतं पुन्हा एकदा आपले जे मायथॉलॉजिकल कंडिशनिंग आहे आपलं की असत्यावरती सत्याचा विजय, तर त्याचं एक व्हॅलिडेशन सतत आपल्याला लागतं. दुसरं मला एक असं पण जाणवतं की असं काही एक ही पॉलिटिकल मूव्ह असते का की जे सिस्टीमचे प्रॉब्लेम्स आहेत ते असे एकवटून एका माणसात टाकून दिले आहेत असे सिम्बॉलिझम की म्हणजे की बाबा हे सिस्टीमचे प्रॉब्लेम नाहीत, हे एका माणूस वाईट येतो. की जसं मिस्टर इंडियामध्ये हा मोगॅम्बो एक माणूस आहे जो सगळे भेसळ करत असतो, जो अतिरेकी असतो, जो हल्ले करत असतो. हे सगळे प्रॉब्लेम्स जे अदरवाईज सिस्टमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत पण ते एका माणसावर ढकलले की हा गब्बर वाईट आहे आणि म्हणून तो करतोय. असं काही एक भर घालतं का? एक व्हाईस नावाचा सिनेमा आहे बरं का, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष कोण होते ते, डिक चेनी. त्यांचं ते ऑटोबायोग्राफी फार अप्रतिम आहे की त्यांनी कसे निर्णय घेतले बॉम्ब इराकवर हल्ला करायची वगैरे. तर त्यात एक प्रसंग आहे त्या व्हाईस नावाच्या सिनेमामध्ये की 9/11 घडलं अमेरिकेमध्ये, ओके, आणि काहीतरी करायचं आता, पण चेहरा कुठे त्याला, म्हणजे ओसामा बिन लादेन गोव्यामध्ये गायब झालाय, तर शत्रुत्वासाठी चेहरा दाखवायचा गरजेचं आहे जनतेला की आम्ही याच्या विरुद्ध कारवाई करतोय. तर त्यांनी कसं पद्धतशीरपणे सद्दाम हुसेन आणि इराकला चेहरा बनवलं. त्या 9/11 त्यांचा खरं तर 9/11शी काही संबंध नव्हता इराकचा आणि सद्दाम हुसेनचा, पण त्यांनी सद्दामला कसा चेहरा बनवला आणि युद्धाचा निर्णय कसा घेतला ती डिसिजन मेकिंग त्या व्हाईस मध्ये दाखवली. तर तू जो म्हणतोस ना मुद्दा की हा चेहरा द्यावा लागतो भारतीय एक सर्वसामान्य प्रेक्षकाला ना, चेहरा द्यावा लागतो. सिस्टम मध्ये प्रॉब्लेम म्हणला, सिस्टम इतकी प्रचंड मोठी यंत्रणा आहे, तसा एक सिम्बॉलिक चेहरा डोळ्यासमोर येत नाही. तो विलन तो चेहरा देतो त्याला की हा विलन आहे आणि ही इज द सिस्टम. तर चेहरा देण्याचं काम विलन करतो. ते हिरोचं पण तसंच म्हणता येईल ना मग त्या ऑब्व्हियसली. हो, तुम्ही सगळे गुण तर याच्यामध्येच टाकता एका हिरोमध्ये, त्यामुळे तो तसा आणि हा असा एक्झॅक्टली. आणि अजून काय भर घालतं तर ऍक्शन सिक्वेन्स अदरवाईज कसे होणार, हो फाईट कशी विलन असल्यामुळे ऍक्शन सिक्वेन्स मिळू शकतात आपल्याला बघायला. ती पण एक सिनेमॅटिक गरज पूर्ण होते. आता मी थोडा पर्सनल प्रश्न विचारतो की तुम्ही जेवढे सिनेमे बघितले तर असे कुठले व्हिलन खूप लक्षात राहिलेत? मी आता हे गब्बर, मोगॅम्बो वगैरे तर सगळे आपण खूप बोललो जातो त्यांच्याबद्दल, पण असे या सिनेमांमधले हिंदी मराठी सिनेमांमध्ये बरेच आहेत खरं तर. असे कोण आहेत की यांची खूप भीती वाटली किंवा खूप चीड आली? मला अगदी टॉप ऑफ द माइंड म्हणशील तर 2-4 नावं एकदम आठवतात. एक तर नो कंट्री फॉर ओल्ड मॅन मधला रोल जो केलाय हावियर बार्डेम म्हणून जो ऍक्टर आहे, तो रोल एक अतिशय त्याने परिणामकारक केलाय विलनचा रोल. तो एक मला भयंकर असा मेनासिंग आणि तो दिसला तरी अशी भीती वाटते तुम्हाला, असा तो एक खलनायक त्याच्यात आहे. हिंदी मधला ओंकारातला सैफ अली खान हे एक मला खूप लंगडा त्यागी. ते त्यांनी म्हणजे त्याचं आणि तो मॅनिप्युलेटिव्ह आहे ना भयंकर, म्हणजे त्याचं ते एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. म्हणजे तो असा हे नाहीये की तो म्हणजे समोरासमोर मारामारी करतोय किंवा स्कीमिंग काही, तो तुमच्या मनामध्येच घुसतो एकदम आणि तुम्हाला तुमचं मन पोल्यूट करतो. ते फार भयंकर. आणि लंगडा त्यागी मला वाटतं सिनेमात भर नाही घालत, तो सिनेमा तयारच करतो तो. अख्खी स्टोरी संपूर्ण स्टोरी त्याच्यामुळे घडते. जे काही रामायण घडतं त्या सगळ्याचा सूत्रधार तो असतो. कहाणी नावाचा सिनेमा आला होता, त्यात बॉब विश्वास नावाचा त्या सिनेमा त्या कॅरेक्टरला स्क्रीन टाइम फार कमी आहे सिनेमात बरं का, ऍक्च्युली फार कमी वेळ येतो, पण तुझा इम्पॅक्ट करतो ना. म्हणजे तो आता काय करेल बाबा, म्हणजे तो सीन जो की तो विद्या बालनला धक्का देतो रेल्वे समोर, आणि तो दिसायला इतका ऑर्डिनरी असतो, आणि तो 10 ते 5 कुठे ते इन्शुरन्स ऑफिसमध्ये कामाला वगैरे असतो, गोल्ड ब्लडेड एकदम, आणि तो उरलेल्या वेळात मर्डर म्हणजे सुपारी घेऊन मर्डर करत असतो. मला ते इतकं आवडलं होतं. फावल्या वेळातला उद्योग तो मर्डर करत असतो, आणि ते कॅरेक्टर प्रचंड इंटरेस्टिंग होतं, कमी स्क्रीन स्पेस असून. तर त्याचा जेव्हा अभिषेक बच्चनला घेऊन एक त्याचा
तो इतका नंतर फसला तसा प्रयत्न. आला तसा So सिनेमा मला इतका अपेक्षा भंग झाला. मला वाटलं काय तो नाही का चांगलं होऊ शकतं तो त्याच्यामध्ये. सिनेमा ह्यानेच केलाय का सुजय घोषनेच डिरेक्ट केला त्याच्या मुलीने केला आय थिंक. अच्छा त्याच्या मुलीने डायरेक्ट केला. आणि दुसरा माझा विलन म्हणजे घातक मधला कात्या माझा फार फार आवडता आणि परिणामकारक विलन मला वाटतो. तो म्हणजे विलनची कामं करतो वगैरे सगळं ठीक आहे. तो त्या काळातल्या लँड माफियाचा एक प्रतिनिधी होता. तो जमिनी बळकावत असतो ना. नंतर प्रकार 2000च्या दशकात तो अजून वाढला आपल्याकडे. तर राजकुमार संतोषीने तेव्हाच एक लँड माफिया विलन आपल्याला दिला होता. तर तो जेव्हा अमरीश पुरीला गळ्यात पट्टा घालून कुत्र्यासारखं फिरवतो ना सगळीकडे, तो इट वॉज डिव्हास्टेटिंग फॉर मी. कारण सनी देओलचे आणि त्याचे संबंध अमरीश पुरीचं बॉन्डिंग इतकं सुंदर दाखवलं होतं सिनेमात. त्याच थोडं आधी अमरीश पुरीला कळतं की आपण आता फार थोड्या दिवसांनी सोबतील आणि सनी देओल त्याला ती बातमी देतो. खूप असा हार्ट ब्रेकिंग सीन होता हॉस्पिटलमध्ये. आणि लगेच थोडाच वेळा तो अमरीश पुरीला गळ्यात पट्टा घालून फिरतो, त्याला भुंकायला लावतो. अमरीश पुरी इतका टॉल कॅरेक्टर होता सिनेमात त्या. म्हणजे तो त्याच्या गावी बनारसमध्ये त्याला एकदम टॉप माणूस असतो. म्हणजे लोक त्याला सल्ला विचारत असतात, लोक त्याच्याकडे आधारासाठी बघत असतात आणि त्या माणसाचा कुत्रा करून टाकतो डॅनी. मला फार डिव्हास्टेटिंग वाटलं होतं. म्हणजे कमर्शियल सिनेमात विलन किती क्रूर होऊ शकतो त्याचं एक फार आणि ते संतोषीचं ट्रेडमार्क हे होतं ना, म्हणजे मेलोड्रामा त्याच्यामध्ये मेलोड्रामा असायचा होता त्याच्या फिल्म्स मध्ये. त्याच्यामुळे तो सेम तुम्हाला याच्यात पण दिसतं. या खलनायक आपला मग तो जगीराचा म्हणला तो पण एक फार भयंकर हे होता. म्हणजे तो त्याच्या आणि पहिला सिनेमा होता मुकेश तिवारी. त्याचा पहिला सिनेमा होता आणि तो त्यांनी फारच मस्त परफॉर्म केला. मला हासिल मधला इरफान पण मला अरे कमाल मला फार आवडतो. अगेन पण त्याच्यावर वाद इतकं त्याला विलन म्हणता येईल का असा एक तात्विक वाद. रणविजय आहे ना, नाही काय? हा रणविजय आहे. तर कमाल कॅरेक्टर. तो जे जिम्मी शेर्गीला मॅन्युप्युलेट करत असतो ना, ते फार सॉलिड होतं ते. आणि त्याच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत फारसे, पण तरी त्याला काहीतरी कांड करायचे मोठं. तर त्या स्टुडंट पॉलिटिक्सचा तो कसा फायदा घेतो वगैरे मला फार मस्त वाटलं होतं. आणि इरफान खानने त्याच्यात अभिनय केलेला आहे, प्रश्नच नाही. त्याच्या बघूनच वाटतं की काय करायचं. हासिल मधला मला एक सीन आठवतो की त्याचं ते साडींचं दुकान असतं आणि तो वरती बसलेला असतो इरफान खान आणि असं मेहंदी लावत वगैरे बसलेला असतं आणि त्याचं सगळं टोळकं असतं. आणि आपला जिमी शेरगिल वडिलांबरोबर अनुपम खेर असतो ना, नाही टीनू आनंद हा, तर टीनू आनंद बरोबर आलेला असतो आणि तो त्याला वर बोलून घेतो आणि नंतर टीनू आनंद वरती येतो आणि तो म्हणतो हे तुझे मित्र आहेत का. आणि त्याला असं साधारण कळतं की ते काय तथाकथित खालच्या सामाजिक स्तरातली हे सगळी मंडळी आहेत. मग ते विचारतात कोण काय शिकतं, मग कोणाचं काही शिक्षण चाललेलं नसतं. आणि मग तेव्हा टीनू आनंद त्याला असं हे करतो म्हणजे की तो म्हणजे तो व्हिजिबली असा नाखुश असतो आपल्या मुलाच्या मित्रांच्या चॉईसवरून आणि तो त्याला असं तिथनं लिटरली हे करत चल 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 वगैरे असं. तर तेव्हा इरफान खान एक शेवटच्या 2 सेकंदच म्हणजे तो असं बघत असतो, क्लोजअप घेतलाय इरफान खानचा आणि तो शेवटच्या 2 सेकंदासाठी एक खालती अशी त्याचे डोळे जातात. ती अशी लाज, अशी अस्पष्ट लाज जी दिसते ना, ती मला म्हणजे शहारे आत्ता पण मला बोलताना शहारे येतात की हे सगळं ठीक आहे की त्याचं कॅरेक्टर काय, पण ती जी एक मनात एक पिढ्यानपिढ्या जी रुजलेली एक लाज आहे ती तर 2 सेकंदात त्यांनी दाखवली. तर ते मला म्हणजे ते फार त्याला ती नायिका हिरोला एक सुप्त ईर्ष्या पण त्याला वाटत असते. त्याने ते बॉडी लँग्वेज म्हणून जी दाखवली ना की आपण देखणं नाही त्याला माहिती, आपल्याला मुली नाही मिळणार हे त्याला माहिती. ती सुप्त ईर्ष्या त्याने जी दाखवली सिनेमात काही फारसं न बोलतं ती फारच आउटस्टँडिंग आहे. एक मला जगीराचा आपला विषय निघाला तर किस्सा मुकेश तिवारींनी सांगितला होता की 99 सालचा सिनेमा आहे आणि झी सिने अवॉर्ड्स होणार होते आणि ह्याला असं सगळ्यांनी चढवून ठेवलं होतं मुकेश तिवारीला की तुलाच मिळणार यावेळेचं बेस्ट व्हिलनचं अवॉर्ड. आणि हा एकदम कॉन्फिडंट होता की आपल्यालाच मिळणार आहे वगैरे. आणि त्यांनी त्याच्याच इंटरव्ह्यूत त्यांनी सांगितलं की परवडत नसताना 25,000चा सूट घेऊन तो त्या कार्यक्रमाला गेला होता. आणि तिकडे बघितलं तर अचानक ते अवॉर्ड याला आशुतोष राणाला हे झालं. दुश्मन सिनेमा काय तो गोपी लज्जाप्रसाद पांडे नाही तर कुठल्या सिनेमात लज्जाप्रसाद पांडे हा बहुतेक दुश्मन म्हणजे पोस्टमन तो लज्जाप्रसाद पांडे नाही, तो लज्जाशंकर पांडे हा गोपी काहीतरी नाव असते. मग तो वेगळा, तो त्याच्यात तो काहीतरी करणी वगैरे करणारा असतो तो वेगळा सिनेमा. तर ह्याच्यात त्याला अनाऊन्स झालं आणि बाय द वे मुकेश तिवारी आणि आशुतोष राणा NSDचे बॅचमेट आहेत. तर हा इतका अपसेट झाला की हा डायरेक्ट रिक्षाने घरी निघून आला आणि नंतर त्याला
बेस्ट डेब्युटंटचे अवॉर्ड मिळालं त्याच कार्यक्रमात, पण ते घ्यायला कोणीच नव्हतं. तर मी हे शोधून युट्यूबवरती बघितली ही क्लिप की खरंच कोणी नाही तिकडे, आणि डेब्युटंटचे अवॉर्ड घ्यायला माणूस नाहीये. हे मला वाटतं खूपच रेअर केस. फॅमिलीतले व्हिलन जे असतात, तर उडान सिनेमातला जो बाप आहे रोनित रॉयचं कॅरेक्टर, तर तो माझ्या असा खूप राग आलेला व्हिलन आहे. कारण तो असा प्युअरली नार्सिसिस्टिक कॅरेक्टर, आणि त्याचे मुलांवरती कसे परिणाम होत जातात आणि इमोशनल मानसिक परिणाम कसे होत जातात, आणि फुल फिटनेस फ्रीक आणि असा सगळा म्हणजे परफेक्शनिझमचं त्याला हे आहे. आणि तर तो मला असा खूप त्रासदायक वाटलं म्हणजे त्याच्याकडे बघून की अरे मुलांचे, मला तो जेव्हा रिव्हॉल्ट करतो म्हणजे जो मोठा मुलगा असतो तो, तेव्हा खूप असं बरं वाटलं की अरे हा नको ऐकून. आणि लहान तो मुलाचा फार असं बिचारा वाटतं की तो बिचारायला तेवढं अजून समज नाहीये किंवा तो पूर्णपणे अवलंबून आहे त्याच्यावरती. आणि तर तो एक मला एक खूप राग आलेला, असं पॅट्रिआर्की पर्सोनिफाईड म्हणतात तसं तो आहे त्या सिनेमामध्ये. एकदम तो कंट्रोलिंग पोझिशनला घरातला मी असणार बाप म्हणून, असं ते. मला असंच ना अगेन रोनित रॉयचा सिनेमा आहे, अगली नावाचा सिनेमा आहे, त्यात मला असं झालं होतं. म्हणजे त्या मुलीचं अपहरण होतं, ओके, पण त्या मुलीशी कोणाच देणं घेणं नाहीये. त्या मुलीच्या आईला देणं घेणं नाहीये, मुलीच्या सावत्र बापाला देणं घेणं नाहीये, मुलीच्या सख्या बापाला देणं घेणं नाहीये, त्या सख्या बापाच्या मित्राला देणं घेणं नाहीये. सगळेजण त्या मुलीचं अपहरण झालं स्वतःचा अजेंडा सेट करायच्या मागला. आणि अगली हा खूपच म्हणजे केस इन द पॉइंट आहे अशा प्रकारच्या ह्याचं, की तो व्हिलन्स तुम्हाला असे ते दिसतात म्हणजे बाहेर येतात माणसांमधले सगळे, एक असं कोणी हे नसतो, पण सगळे ते असे उगवतात म्हणजे. आणि म्हणून ते अगली नाव इतकं परफेक्ट दिलेलं आहे की इट इज ट्रुली अगली. हा ऍक्च्युली मस्त पॉइंट मांडलास की काही सिनेमात एक कॅरेक्टर प्युअरली व्हिलन असतं, पण तू म्हणतोस तसं अनुराग कश्यप किंवा हे लोक प्रत्येक कॅरेक्टर मधलं थोडे बाहेर काढतात. तर तो पण एक महत्वाचा फरक आहे. मला बदलापूर सिनेमाचं उदाहरण पण आठवतो बरं काय, की ऍक्च्युली ती रिव्हेंज मूवी आहे, ओके, वरुण धवन रिव्हेंज घेतोय, पण तो मूवी संपेपर्यंत रोल रिव्हर्सल होतात. नवाज माझ्यासाठी नवाज मला विलन नाही वाटत, मला शेवटी वाटतं की वरुण धवनच्या डोक्यावर सवार झालाय काही करायला, आणि काही अशा गोष्टी करतात की मला नवाज बद्दल सहानुभूती वाटायला लागते. सो हे रोल रिव्हर्सल्स होतात ना. म्हणजे अजून एक ना हजारो ख्वाहिशे सिनेमाचा सिनेमा के मेनन आहे आणि शायनी आहूजा आणि चित्रांगदा सिंग. तर के मेनन खूप आदर्शवादी हिरो वगैरे दाखवलाय, त्याचं प्रेम असतं चित्रांगदावर, आणि हा एकदम करिअरिस्ट दाखवलाय शायनी आहूजा वगैरे. पण तो सिनेमा अशा नोटला संपतो ना की तिच्यावर खरं प्रेम खरं तर शायनी आहूजाचं हे कळतं, आणि हा करिअरच्या मागे लागणार आहे के मेनन हे पण आपल्याला कळतं. असे रोल रिव्हर्सल्स जे होतात ना. तसं मला एक सिनेमा आठवतो तो म्हणजे वेनसडे, की जिथे जो हिरो आपल्याला वाटत असतो तो अचानक आपल्याला एक विलन होतो आणि विलन अचानक हिरो होतो. स्पेशल 26 तुम्ही बघितलं असेल. स्पेशल 26 मध्ये पण फार तो असा इंटरेस्टिंग मिक्स आहे. म्हणजे तुम्हाला मनोज वाजपेयीचे कॅरेक्टर जे आहे की जो ऍक्च्युअल सीबीआयचा खरा अधिकारी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला हे असतं, पण मग शेवटी तो ज्या प्रकारे तो सगळा गेम प्लॅन करून ते चोरी करतो आणि ते पळून जातात, तर तुम्ही त्याला थोडे दात पण देता त्यांच्या त्या एकूण सगळ्या उपद्व्यापाला, असं पण होतं. त्याच्यावर नैतिक प्रश्न पडतो बरं का मला, की आता तुम्ही समजा सत्या पिक्चर बघताय, तर आपण ठरवतोच आपण कोणाला सपोर्ट करणार, आपण सुरुवातीलाच ठरवतो. तर आपण ठरलं की आपण सत्याला आणि भिकू म्हात्रेला सपोर्ट करतोय. ओके, भिकू म्हात्रे कोण आहे? ही इज अ सर्टिफाईड क्रिमिनल. तो क्रिमिनल आहे. त्याचा विरुद्ध कोण आहे? भाऊ जवळकर. ही इज अ विलन. मग तुम्ही साईड का निवडता? जर सगळेच गुन्हेगार आहेत, सगळेच निरपराध लोकांना मारतायत आणि सगळ्यांनाच काही विधिशन नाहीये, तर हाऊ कॅन यू चूज वन साईड इन सच काइंड ऑफ फिल्म्स? म्हणजे आता उदाहरणार्थ अजून तो वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, अजय देवगण आणि इम्रान हाशमी दोघे विलन आहेत, पण आपण अजय देवगणच्या बाजूला झुकतो. तर म्हणजे त्यात हे कसं आहे की ते तुम्हाला रायटर्स आणि डायरेक्टर तुम्हाला काय दाखवतात ह्याच्यावर डिपेंड असतं. उदाहरणार्थ सत्याचं पहिला सीन काय की भिकू मात्र मस्त घरी पेपर वाचत बसलाय, त्याची फॅमिली दिसते, मुलं दिसतात, आणि आपण त्याच्या बाजूला झुकायला लागतो. आपल्याला भाऊ जावळेकरची फॅमिली सिनेमात कुठेही दिसत नाही, त्याचा जो प्रतिस्पर्धी असतो त्याची फॅमिली कुठे दिसत नाही. म्हणजे हा किती मॅनिप्युलेशनचा खेळ आहे की तुम्हाला सहानुभूती का वाटावी भिकू मात्रेबद्दल, तर त्याची बायको तुझ्या प्रेम करते, त्याची मुलं आहेत छोटे छोटे. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबईमध्ये प्रेम प्रकरण आहे त्याचं कंगना राणावत सोबत, ते कॅरेक्टर सोबत,
त्याच्याबद्दल झुकतो आपण. आणि दुसरं म्हणजे वन्स अपॉन अ टाइम मध्ये असं पण आहे ना की इट्स अ रॅग्स टू रिचेस स्टोरी. तो कष्टाने वरती आला. म्हणजे हा खरं खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. मला हा तर प्रश्न म्हणजे तुम्ही गॉडफादर पासून विचारू शकता. एकदम. गॉडफादर हा इतका जागतिक दृष्ट्या अक्लेम सिनेमा आहे, तो खरंच सिनेमा म्हणून तो ग्रेटच आहे, पण शेवटी ती स्टोरी क्रिमिनलची आहे. तर याचं तुम्ही उत्तर कसं देणार हा प्रश्न कायमच आहे. इव्हन गँग्स ऑफ वासेपूर मध्ये विलन्स आहेत सगळे ते. मनोज वाजपेयी असेल, नवाजुद्दीन असेल, फैजल असेल, हे सगळे गुन्हेगार आहेत ना. त्यांच्यात एक सुद्धा चांगला गुण नाही सांगण्यासारखा ऍक्च्युअली त्यांच्यामध्ये. रामाधीर सिंग तसाच आहे. आपण साईड का निवडतो तिथे, असा एक पुन्हा मला प्रश्न पडतो की ह्या एका विलनवर तो दुसरा एका क्रिमिनलवर तो दुसरा क्रिमिनल उभा आहे, आपण साईड का निवडतो. अगेन तर तुम्हाला डायरेक्टर आणि रायटर्स कसं मॅनिप्युलेट करतात स्क्रीन प्ले आणि व्हिज्युअल्सच्या माध्यमातून, हा एक फार महत्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये. मला काय वाटतं ह्याच्यात की वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या व्हॅल्यूज ज्या असतात, मॉरल व्हॅल्यूज, त्या नॉर्मलाइज होतात. की आता आपल्याला माहिती आहे की सत्यामधले सगळेच चोर आहेत किंवा गुंड आहेत, तर मग त्या आपल्या नॉर्मलाइज ऑलरेडी होतात की आता आपण ह्यांच्याकडनं नैतिकतेची अपेक्षा नाही करू शकत. मग आपल्या बाकीच्या ज्या ह्युमन व्हॅल्यूज आहेत की आता कोण मैत्री चांगलं करतंय, कोण प्रेम चांगलं करतंय किंवा दाखवलं जातंय, तर तिकडे मग आपला कल सरकायला लागतो. मग तिथे आपण हिरो आणि विलन चूज करतो का, असं मला वाटतं. की मला असं वाटतं की जास्त ह्युमन लोकांना आपण हिरो मानतो आणि इनह्युमन लोकांना विलन मानतो. म्हणून मला असं वाटतं उडानमध्ये नार्सिसिस्टिक फादर वॉज इनह्युमन, म्हणून आपल्याला तो कदाचित विलन वाटतो. किंवा सगळेच आता हे गब्बर, जगीरा वगैरे तर असं इनह्युमन. तर ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स जसं तू म्हणलास की फॅमिली दाखवली आहे, सगळं त्यांच्या मैत्री होते त्या दोघांची, सत्या आणि भिकू मात्रेची, मग या सगळ्या ज्या ह्युमन गोष्टी होतात म्हणून आपण त्यांना आपले आणि ऑफकोर्स जसं तू म्हणलं रायटर्सनी ते प्रोटॅगनिस्ट म्हणूनच दाखवले. त्यामुळे आपण वी ऑलवेज चूज साईड ऑफ प्रोटॅगनिस्ट असं मला वाटतं की कसाही असली ती व्यक्ती तरी. तेच वाटतं ना की तुम्ही, मी मागे एकदा लिहिलं होतं की जर तुम्ही दुर्योधनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधून महाभारत बघितलं ना, ती कम्प्लीट वेगळी स्टोरी होऊ शकते. किंवा तुम्ही जर सत्या भाऊ जावळेकरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधून बघितलं तर ती वेगळी, त्याची फॅमिली तुम्हाला दिसते, त्याचं ह्युमन वागणं तुम्हाला दिसतं. मी हेच म्हणणार होतो. समजा सत्यामध्ये भाऊ जावळेकरच्या कॅरेक्टरला त्यांनी भिकू मात्र सारखंच पॅरलल उभारलं असतं, मे बी आपण काय झालं असतं, सपोर्ट केला असतं. आणि तिथे मग मला असं वाटतं की जरी तुम्ही हे आणत गेलात ना आत्ताच्या टप्प्यावरती हिंदी सिनेमाच्या किंवा एकूणच ग्रे शेड्स ज्याला म्हणतो आपण, तरी पण तुम्हाला शेवटी एकाला हे करायला लागतं, झुकतं द्यायला लागतं माप, आणि एकाला थोडंसं इनह्युमॅनिटीकडे, कारण नाहीतर मग ते जस्टिफाय होणार नाही, ती स्टोरी जस्टिफाय नाही होत. मग कॉन्फ्लिक्ट कसं आहे, कॉन्फ्लिक्ट जस्टिफाय म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने की नाही ह्याला मारलं पाहिजे, हा गेला पाहिजे, म्हणजे प्रेक्षकांनी साईड निवडणं गरजेचं आहे कुठे. पण सत्यामध्ये मला अजून एक प्रश्न पडतो की खांडेकर पण ह्युमन दाखवलाय बऱ्यापैकी, किंवा खांडिलकर किंवा परेश रावल आहे, त्याची बायको वगैरे आहे. पण परेश रावलचं जेव्हा खून होतं तेव्हा आपल्याला सिंपथी वाटते का खरंच त्या परेश रावलच्या कॅरेक्टर बद्दल, किंवा आपण पोलिसांच्या साईडने का विचार नाही करत? आपण पोलिसांचा विचार, तो पण सत्य आपल्या डोक्यात बसला नाही की बाबा याचं चांगलं व्हायला पाहिजे काहीतरी, असं आपण नाही म्हणत, नक्कीच साईड चूज केलेली असते आपण की भिक्खू मात्र याला काय व्हायला नको बाबा बरं का, असं. एक्झॅक्टली. मला काय वाटतं की तुम्ही सत्याकडनं रूट करत चाललेले असता आणि मध्ये परेश रावल थोडा वेळा करता येतो, तर ही इज अ गुड मॅन, तो मरायला नकोय, पण समजा मेला तर ठीक आहे आपण आता पुढे जाऊयात. म्हणजे हा तुमचा काहीतरी अप्रोच तयार होतो, कारण तुम्हाला स्टोरी मुळात ही बघायची आहे सत्याची. तुम्हाला याच्याबद्दल सहानुभूती असेल, तो असं पण म्हणतो ना त्याच्यात की ह्युमन राईट्स वाले येतात जेव्हा, तेव्हा पोलीस जेव्हा मरतात तेव्हा कोणी येत नाही वगैरे. आता त्या आर्ग्युमेंटला अजून वेगळे पद्धत आहेत, पण या कॉन्टेक्स्ट की तो चांगला माणूस आहे तरी पण, कारण तुम्हाला ती स्टोरी याची बघायची आहे पुढची. एक रिसेंटली माझ्या म्हणजे ज्या विलनला बघून माझी झोप उडाली तो म्हणजे आजी सिनेमा बघितलाय का तुम्ही? नाही, आजीबद्दल ऐकलंय मी पण नाही बघितलं. म्हणजे तो सिनेमा खरंच कोणी बघू नये असं मला वाटतं, कारण तो इतका डिस्टर्बिंग आहे. आणि तर त्यातला जो विलन अभिषेक बॅनर्जीनी त्यांनी केलाय तो, आणि तो म्हणजे क्रूरतेच्या म्हणजे सगळ्या लिमिट, म्हणजे तो हे काही नाही रक्तपात किंवा असं काही नाहीये. म्हणजे तो बेसिकली त्याचा प्लॉट असा आहे की एका छोट्या मुलीवरती तो हा रेप करतो. तो पॉलिटिशियन असा मित्र हे असतो, त्याचा मित्र पॉलिटिशियन, भाऊ पॉलिटिशियन असतो वगैरे, आणि तो पॉवरफुल पोझिशनमध्ये असतो. आणि मग तो असं एका कन्स्ट्रक्शन साईटवरती एका गरीब घरच्या एका मुलीवरती रेप करतो. आणि
तर तो त्याच्या घरी त्याचा एक हे येतो, काय मित्र का कोणीतरी येतो आणि तो म्हणतो तू का केलं हे सगळं वगैरे. तर तो एक्सप्लेन करतो त्या की हे मला म्हणजे जणू काही मला करावंच लागलं वगैरे. आणि तो असं म्हणतो की असं एखादी मुलगी तुला असं येऊन मांडीवर बसती तर तुला वाटणार नाही का रे वगैरे असं. आणि हाईट ऑफ एव्हरीथिंग तो ती त्याची मुलगी असते का कोण माहित नाही, त्यांच्या घरात एक लहान मुलगी असते तिचं उदाहरण देऊन सांगतो तो. अरे बापरे. म्हणजे मी हादरून गेलो की माणूस असं कसा काय असू शकतो. आता आपण थोडं लाईट मोडमध्ये जाण्यासाठी की आत्ता आपण म्हणलं की कुठल्या व्हिलनचा राग आला किंवा असं चीड आली किंवा भीती वाटली, तर कुठले व्हिलन बघून तुम्हाला खूप हसू आलं की अरे कोण आहे हा, पूर्ण रिपीट झाला. म्हणजे हा मी आता उदाहरणार्थ मोगॅम्बो हा असा एकदम कॉमिक दाखवलाय, तर त्याला बघून पण माझं असं होतं की मला त्याचं हसू नाही येत समोर. मला अजूनही भीतीच वाटते तो बघताना की अरे हा काही पण करू शकतो, हा एक लिव्हर ओढेल आणि काय हिंदुस्तान को तबाह करेल वगैरे. तर असं कुठले व्हिलन आहेत का की ज्यांना बघून असं हसू आलं की तुम्हाला अजूनही हसू येतं की अरे हा कसा आहे हा वगैरे. मग मला गुंडा नावाचा सिनेमा मास्टर क्लास इन इट्स सो बॅड दॅट इट्स गुड. त्या शक्ती कपूरचं कॅरेक्टर आहे, त्याचं नावच चुटिया आहे. चुटिया म्हणजे त्याला हे चुटी असते पण ते उच्चारतो वेगळ्याच अर्थाने उच्चारतो तो. आणि तकिया कलाम की तो प्रत्येक वेळेस म्हणत असतो की मेरा नाम है चुटिया, अच्छा अच्छा की मैं करतो खडी खटिया. असं मी त्याला बघितलं कीच मला. किंवा अजून एक त्याला ना एक विरुदादा नावाचा पिक्चर आहे, त्यात धर्मेंद्र हिरो आहे त्याच्यामध्ये, आणि त्यातनं त्याने एका तृतीयपंथी खलनायकाचं काम केलं शक्ती कपूरने. अच्छा, कुठले सिनेमा? विरुदादा टिपिकल 80s 90s झोन मध्ये फिल्म. त्या फिल्म मध्ये पण त्याला बघितलं की तुम्हाला हसू येतं. म्हणजे तो चाकूने गळे कापत असतो, सगळ्यांची केळं कापायचा चाकू असतो तेव्हा सगळ्यांचे गळे कापत असतो. अच्छा, तो डायलॉग असतो की मेरे कन्ने चक्कू आहे म्हणून गळा कापत असतो. त्याला बघितलं की हसू येतं. शक्ती कपूरने असं बरंच रोल केलं की कॉमेडिक विलन तो क्राईम मास्टर गोगो गोल्ड आहे तो क्राईम मधला. अरे रिलीज अंदाज आपण री रिलीजला मी गेलो होतो, सगळ्यात जास्त टाळ्या गोगोला मिळाल्या. म्हणजे टाळ्या जनरलच प्रत्येक सीनला होत्या, पण गोगोला लिटरली डोक्यावर घेतलं लोकांनी. पण जुन्या ह्याच्यातल्या सिनेमातले बरेचसे हसू होते बरं का. मला इनफॅक्ट तो शान मधला होता तो शाकाल वगैरे, तसं पण मला त्याचं हसू यायचं म्हणजे. आणि आता तर बहुतेक जास्त येतं बहुतेक त्या काळात पण लोकांनी तेव्हा पण फ्लॉप झाला सिनेमा. तुला खरंच नव्हतं, पण इव्हन गब्बर सिंग वगैरे सुद्धा तसं वाटू शकतो मला वाटतं. म्हणजे गब्बर सिंग मेनासिंग होता नाही असं नाही, पण एका पॉइंटला झाला असावं असं बघितलं पाहिजे. म्हणजे तुला आता बघताना त्याचं हसू येतं का अजूनही? नाही, मला भीती वगैरे गब्बर सिंगचं नाही मला हे होत, भीती वगैरे नाही वाटत. हसू येतं का नाही असं माहित नाही, पण अशी भीती असंच नाही खरं समोर मला वाटलेली. मला ते असं खूप त्याचं कॅरेक्टर असं मेडअप कॅरेक्टर आहे ते असं कळतं तुम्हाला त्याच्यामुळे. आणि काय आपल्यावरती आता काय झालंय ना, गेल्या काही वर्षातला जो एक इम्पॅक्ट झालेला आहे सिनेमांचा आणि निगेटिव्ह कॅरेक्टरचा, त्याच्यावर तुमच्या डिमांड्स आता वेगळ्या असतात मला वाटतं. म्हणजे मला हसवायचं तू म्हणलंस, मला एक कॅरेक्टर आठवतं, तुम्ही हा बघितला असेल, मर्को दर्द नहीं होता, ह्याचा आपला वासनबालाचा सिनेमा. तर त्याच्यामध्ये गुलशन देवयाचं जे कॅरेक्टर आहे ना, त्याचं थोडं तुम्हाला हसू येतं, पण ते कॅरेक्टर इंटरेस्टिंग आहे फार. म्हणजे ते तुम्हाला हसू पण येतं, तुम्हाला त्याचा राग पण येतो, तुम्हाला तो इंटरेस्टिंग पण वाटतो. आणि त्याला तो सुंदर केलंय, ते डबल रोल येतो त्याचा, एक चांगला आहे आणि एक वाईट आहे असा. पण ते सुंदर कॅरेक्टर म्हणजे ते एक मला आठवलं आता. एक आपला तिरंगातला कोण गेंडास्वामी, त्याचा तो आयकॉनिक सीन आहे ना की त्याचा तो पॉलिटिशियन हे असतो, मित्र असतो, आणि तो म्हणतो माझ्या मुलांनी काहीतरी अत्याचार केला कुठल्या तरी मुलीवर, प्रेग्नेंट राहिली. हा, तर तो म्हणतो की त्यात काय एवढं, असे आपली मुलं करणारच वगैरे. नंतर म्हणतो अरे ती तुझीच मुलगी आहे. त्याचं असं म्हणजे ते फ्यूज कंडक्टर वगैरे, म्हणजे ही जी काही त्यांनी निर्माण केलेलं जग आहे की असं रॉकेटला फ्यूज असतं वगैरे, असं सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ हा महत्वाचा आस्पेक्ट होताच 80s आणि 90s मध्ये. त्यामुळे खूप हसू येतं. किंवा आपले वेलकम मधले उदय ते कॉमेडी सिनेमातले विलन होते, ते कॉमेडी सिनेमातले होते त्याच्यामुळे. किंवा दॉड मध्ये परेश रावल होता, तो असे ऍड फिल्म्सच्या स्लोगन्स बोलत असतो. तो एक असा कॉमिक, हो ते पण एक चांगलं आहे. परेश रावल ते मस्त कॅरेक्टर. हसण्या याच्यावरून आठवलं की मोगॅम्बोचं वगैरे आपण उदाहरण दिलं तर असे ना 80s 90sच्या सिनेमांचे असे
खूप वैशिष्ट्यपूर्ण असे काही हे असायचे, काही कॅरेक्टरिस्टिक्स असायच्या की हे म्हणजे व्हिलन किंवा व्हिलन हे करणार. मग त्यात असे वेशभूषा, केशभूषा, त्यांची सेट त्यांचे. आणि मला वाटतं तू तुझ्या पुस्तकात तकिया कलाम बद्दल लिहिलं, वेगवेगळ्या व्हिलनचे काय तकिया कलाम असे. तर जरा काय असे होते वेगवेगळे आणि जनरल वेगवेगळे काय स्टिरियोटाइप्स होते असे व्हिलनचे? तकिया कलाम फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि तो ना पिठातल्या प्रेक्षक त्याला खुश करण्यासाठीच ते असायचे आणि ते मला स्वतःला फार आवडतात. ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे विलन हिरोच्या बहिणीची इज्जत तुटतोय तेव्हा तो एकच डायलॉग बोलतोय. तो त्यानं हिरोच्या आईला बांधून ठेवलं तो एकच डायलॉग बोलतोय. किंवा तो काहीतरी खलनायकी कृत्य करतो तो एकच डायलॉग बोलतोय. फार इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं ऍक्च्युली. म्हणजे एक उदाहरणार्थ शक्ती कपूरचाच एक सिनेमा आहे, त्यातनं बंधन नावाचा सिनेमा, बंधन नावाचा सिनेमा सलमान खानचा. त्यातनं थोडा कॉमेडिक विलन आहे शक्ती कपूरचा आणि त्यातनं तो हड्डी तोड दूंगा नावाचा एक त्याच्या तोंड एक तकिया कलाम आहे. तर तो ना प्रत्येक वेळेस इतक्या वेगळ्या व्हॅरिएशन देऊन तो म्हणतो ना, म्हणजे श्वेता मेननकडे बघून तो हड्डी तोड दूंगा म्हणतो तेव्हा काहीतरी वेगळंच अर्थ. तो जेव्हा सलमान खानकडे बघून म्हणतो की हड्डी तोड दूंगा तेव्हा काहीतरी वेगळंच वाटतं. सिनेमात अशोक सराफ पण आहेत, त्यांच्याकडे बघून तो म्हणतो हड्डी तोड दूंगा तेव्हा काहीतरी वेगळंच अर्थ करतो. म्हणजे एकच डायलॉग तो 3 वेगवेगळ्या कॅरेक्टरकडे बघून फार वेगवेगळ्या पद्धतीने म्हणतो. आणि असं त्याचा एक लाडला नावाचा सिनेमा, त्यातनं तो खूप मोठा कॉर्पोरेट बॉस दाखवलाय शक्ती कपूर. लाडला अनिल कपूर तर तो तुन्ना म्हणतो. म्हणजे हाय प्रोफाईल मीटिंग चालू आहे काहीतरी कंपनीचं काय करायचं, तो तुन्ना बोलतो प्रत्येक वेळेस. तर इथे इतकं सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ आहे की म्हणजे कॉर्पोरेट मीटिंग मध्ये तुन्ना बोलून कोण बोलू शकतं असं. ते फकीरा नावाचा सिनेमा आहे, त्यात डॅनीचा एक फार इंटरेस्टिंग तकिया कलाम की तेरी माँ को अपनी माँ समजू असं तकिया कलाम. म्हणजे व्हॉट काय लॉजिक आहे त्याच्या मागचं, म्हणजे मला खरंच कळत. तेरी माँ को अपनी माँ समजू असा तो एक तकिया कलाम आहे. आणि असे इतके हे आहेत ना, म्हणजे एक तो व्हिलन नसतो पण मिथुनचा एक आहे ना, तेरे जात का कुत्ता हिरो असतो कुत्ता पाल. अजून तो चालबाज मध्ये ना छोटासा नन्नासा बच्चा हवा असून तो रेप करायला जातो श्रीदेवीचा, असा एक सीन आहे शक्ती कपूर चालबाज मध्ये. एक खिलाडी मध्ये त्याचा आहे माया तेरी में काया पलट माया तेरी बदल दूंगा मैं काया असा तो डायलॉग आहे. पण ते म्हणजे माया नावाच्या कॅरेक्टरला रेखाचं नाव माया असतं, रेखाचं नाव तिची रायव्हल असते ती तिला बघितली का तो माया तेरी बदल दूंगा मैं काया असं तो ते इतकं डायरेक्ट आहे सगळं ते प्रचंड. आणि त्या काळात ते विलनचे नावं पण ना इतके भारदस्त असायचे. म्हणजे ह्याचं कॅरेक्टरचं एका सिनेमात नाव होतं शायद आय थिंक मला वाटतं सौदागरमध्येच गुलशन ग्रोवरच्या केसरिया विलायती असं त्याचं नाव होतं असं एकदम. मी जेव्हा आपण निळू फुलेंच्या सिनेमात ना निळू फुलेमध्ये असा एक आरोप केला जातो की त्यांनी मराठा राजकारण्यांचं खलनायकीकरण केलं पडद्यावर, असं आक्षेप घेतला जातो. ते निळू फुले कोण असायचे, आयदर ते कारखानदार असायचे, गावचे सरपंच असायचे, पाटील असायचे गावचे. तसंच ना तुम्ही अमरीश पुरीची फिल्मोग्राफी बघाल ना, त्यानं ठाकूर हे आडनाव असणारे किमान 12 ते 15 सिनेमे केले. ते ठाकूर अगेन तिकडची क्षत्रिय जात त्या उत्तर भारतातली. तर त्यानं ठाकूर नावाचे इतके खलनायकी पात्र केलेत आतापर्यंत त्यांनी. आणि त्याच्याच कॅरेक्टरचे नाव पण फार सॉलिड. म्हणजे एका सिनेमात होतं की ढाल नावाचा सिनेमा होता सुनील शेट्टीचा बरं का. त्यातनं त्या अमरीश पुरीला पायलट व्हायचं असतं पण तो काही बनत नाही, त्याचा बाप त्याला शिकवत नाही. तर तो स्वतःचं नाव पायलट बाबा करतो आणि त्या सिनेमावर तो पायलट बाबा असंच त्याचं नाव आहे पूर्ण सिनेमावर. अजून ना त्याचे जे त्रिदेव विश्वात्मा त्याच्या काळातले सिनेमा, तर अजगर जुर्राट असं नाव होतं. आणि त्याचे 2 साथीदार आहेत, त्याचं एकाचं नाव भुजंग असतं आणि एकाचं नाव असतं कधी सापावर. पूर्ण फॅमिली आहे सापाचे नाव असतात विश्वात्मामध्ये. त्रिदेवमध्ये पण असेच भारदस्त नाव आहेत काहीतरी. तर ते विलनचे नावं आणि मुख्य म्हणजे ना विलनचे प्रोफेशन्स तुम्ही बघितलेत ना ते खूप बदलत गेले. म्हणजे 60s विलन जे होते 40s 50s 60s मध्ये खाजगी सावकार विलन असायचे सिनेमा. कारण त्याच आपल्याकडे पतपुरवठ्याची चांगली व्यवस्था नव्हती त्यावेळेला, त्यामुळे लोक खाजगी सावकारावर डिपेंड असायचे पैसे उभं करण्यासाठी. आणि ते त्याचा खूप गैरफायदा घ्यायचे, पिळून काढायचे लोकांना खाजगी सावकार. तर ते खाजगी सावकार आणि जमीनदार हे विलन होते 50s 60s मध्ये. नंतर ना ते विलन स्मगलर बनत गेले. तुम्ही अमिताभच्या सिनेमातले बघाल ना अँग्री यंग, ते सगळे स्मगलर, ते सगळे स्मगलर होते. ते सगळे नेहमी त्या बीच वरती थांबून अर्धी नोट लावून. बस. आणि जागतिकीकरण आलं 91ला आणि स्मगलिंग हा प्रोफेशन जवळपास आउटडेटेड झालं.
मग वेगळं तोपर्यंत रोमॅन्टिक सिनेमाची पण एक लाट आली होती, तर मग रोमॅन्टिक सिनेमात खलल टाकणारे विलन असं एक कॅरेक्टर त्याच्यात येत गेलं. आणि साधारणतः 2000 नंतर ना विलनचं स्वरूप फार बदलत गेलं. म्हणजे ते एक नायक आणि खलनायकाची रेषात पुसली गेली ऑलमोस्ट 2001 नंतर. अंडरवर्ल्डचे विलन्स होते मधल्या काळामध्ये. तर ते फार इंटरेस्टिंग कुठल्या दशकात कुठले विलन होते. 2000 नंतर मला वाटतं की ग्लोबलायझेशन नंतर असे ग्लोबल लेवलचे म्हणजे हे होते विलन होते की आणि ते नेहमी असे सिंगापूर कुठेतरी परदेशी असायचे आणि तिथनं ऑपरेट करत असायचे. आणि ते असे काहीतरी मग नॅशनल थ्रेट असायचे, ते असे एका लोकल नसायचे, ते काहीतरी नॅशनल थ्रेट आणि सायबर थ्रेट किंवा असं काहीतरी त्यांचं असायचं. ते अतिरेकी ते म्हणजे जसं अंडरवर्ल्ड नंतर ते अतिरेकी व्हायला लागले. मला वाटतं 26/11 नंतर तर खूपच अशी अतिरेकी विलन. म्हणजे तुम्ही इव्हन हॉलिवूडचे सिनेमे बघितलेत ना, तर शीतयुद्धाच्या काळात रशियन विलन्स असायचे. बॉन्ड मुव्हीज बघा तुम्ही, यार्डस्टिक म्हणून बॉन्ड मुव्हीज बघा तुम्ही, रशियन विलन असायचे. नंतर ते विलन चायनीज होत गेले आणि आता सध्या कोरियन विलनची चलती आहे सध्या अमेरिकन सिनेमामध्ये. तर म्हणजे तुमच्या राष्ट्राचे जे परराष्ट्र धोरण आहे ते पण खूप तुमचे विलन्स ठरवतं अनेकदा. ते फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आपल्या सिनेमात पण बघा तुम्ही आता मुस्लिम आतंकवादी, पाकिस्तानी हे विलन्स म्हणून मोठ्या प्रमाणावर गेल्या काही वर्षात समोर येत आहेत आपल्याला. तर ते तुमच्या देशात काय वातावरण निर्मिती आहे त्याचा पण त्या विलनच्या आयडेंटिटीवर मोठा परिणाम. मगाशी तू उल्लेख केलास की सामाजिक संदर्भ जसे बदलत गेले तसे विलन बदलत गेले. तर मला एक उदाहरण याचं एक खूप वाटतं की बागबान हा सिनेमा आहे की ज्याच्यात प्युअरली अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी हिरो किंवा चांगली लोक आणि त्यांची मुलं नालायक असा एक तो सिनेमाचं आधारण आहे. पण जसे आत्ता जर का आपण बघितले त्याचे मीम्स वगैरे येतात तर आता सामाजिक म्हणजे जसं न्यूक्लिअर फॅमिलीज वाढायला लागल्या किंवा काय, तसं आता अमिताभ बच्चनला बऱ्यापैकी व्हिलन म्हणून लोक बघतात की अरे तू का त्रास देतोय त्यांना वगैरे, की ते बिचारी तिला झोपायचे, तिची कोणत्याची सून आहे आणि हा तिथे बसून तुला काय नडलंय का ते काम करत बसायचं, त्याचा आवाज येतोय. यात एक इंटरेस्टिंग टॉपिक सांगतो की पारिवारिक सिनेमातले विलन्स आहे अगेन एक फार वेगळा मुद्दा आहे. म्हणजे 80s-90s मध्ये ना पारिवारिक सिनेमांची लाट आली होती. स्टोरी काय असायची की साधारणतः घरात 3 भाऊ असायचे. छोटा भाऊ खूप चांगला असायचा, त्याचा आई वडिलांवर प्रेम असायचं, गोविंदा, आणि मोठे 2 गोविंदा, मिथून, स्वर्ग, घर एक मंदिर आहे, स्वर्ग आहे, असं बरेच सिनेमा होते. आणि ते 2 मोठे भाऊ ना त्यात बहुतेक एक राजकिरण असायचं दोघांपैकी, राजकिरण त्या दोघांपैकी एक असायचं. आणि ते कट कारस्थान करून आपल्या लहान भावाला आई वडिलांना घराबाहेर काढून द्यायचे. जैसी करनी वैसी भरणी नावाचा एक सिनेमा आहे. तर ते एक विलन फार इंटरेस्टिंग, लॉयल नोकर असायचा, लॉयल नोकर असायचा, घरचे कुत्रा असायचा लॉयल त्यांचं. असं ते त्याच्यात ठरलेले डायनामिक्स होते की 2 मोठे भाऊ वाईट आणि सगळ्यात छोटा भाऊ सगळ्यात चांगला, असं या टाईपचं. हे जे डोमेस्टिक व्हिलन म्हणूयात आपण, तर एक पुढचा प्रश्न मला असा विचारायचा होता की स्त्रिया शक्यतो व्हिलन नसतात आपल्या ह्याच्यात, पण हे जे तू म्हटलास याच स्त्रिया, म्हणजे मला असं वाटतं की आपण अजूनही ते कैकईचाच वारसदार आहेत सगळे स्त्रिया व्हिलन ज्या असतात त्या. तर तशा का नसतात स्त्रिया आपल्या फारशा विलन, म्हणजे व्हॅम्प असतात पण ती वेगळी गोष्ट झाली. मला ना अंधाधुन मध्ये तब्बूला तुम्ही विलन म्हणताय का, याच्यात बऱ्याच गोष्टी पण ती तशीच रोल, तो निगेटिव्ह आहे पण तो रोल निगेटिव्ह आहे. तुम्हाला प्रचंड आवडतं कॅरेक्टर फार आवडतं, कारण ती काहीही करू शकते समोरच्याला डिस्ट्रॉय करायला. तिचा अजेंडा असेल, तिची काय असेल ते माहित नाही मला, म्हणजे आहे. पण ती विलन आहे का तुमच्यासाठी, तर विलन असेल तर ती खूप उत्तम विलन, चांगली विलन आहे ती. असं मला कौन मधल्या उर्मिलाबद्दल पण वाटतं. शी इज डॅम गुड. ते शेवटी कळतं की ती मानसिक पेशंट आहे, ऍक्च्युअली तिला विलन म्हणावं की पेशंट आहे, तो प्रॉब्लेम, पण ती लोकांना मारत असते. तिने तो हा पण केलाय तसा प्यार तूने किया, ऑब्सेसिव्ह, पण ते परत ती ऑब्सेसिव्ह लव्हर. म्हणजे मी फिल्मफेअरनी बेस्ट व्हिलन अवॉर्ड हे केलं ना, बंद केलं 2007 नंतर. तर मला वाटतं तू म्हणलेस की व्हिलन आता असे अस्तंगत व्हायला लागलेत, तर कदाचित स्पष्ट व्हिलन असेल. आपलं स्टोरी टेलिंग इतकं बदलत चाललंय की आता त्यात काळे पांढरे पात्र नाही आहेत सिनेमात आपल्या, सगळ्या जणांना ग्रे शेड्स आहेत. बरोबर. आणि व्हिलन असतो कुठे, तो ऍक्शन मूवी मध्ये असतो. ऍक्शन मूवी फार कमी बनत आहेत. आणि रोमॅन्टिक सिनेमात जे कॉन्फ्लिक्ट जे येतात ते सिच्युएशनमुळे येत आहेत, म्हणजे कोणी माणूस रिस्पॉन्सिबल नाही आहे त्याच्यासाठी. तर त्यामुळे व्हिलनचं प्रमाण खूप प्रमाणात कमी होत चाललंय. तर बॉलिवूड सिनेमाला ग्रामीण नियमशीर भागात प्रेक्षक का नाही मिळत आहे, तर त्याचं कारण ते फार महत्वाचं आहे की देर आर नो विलन्स. आणि तेलुगू तमिळ सिनेमे एवढे का चालतात आपल्याकडे, तिथे विलन आहे जो काळ्या रंगातला आहे,
प्रेक्षकांना डायरेक्ट बाजू घ्यायला चान्स मिळतो पूर्णपणे दिसतंय. तर त्याच्यामुळे तो त्यांचे सिनेमे चालतात, तर आपले सिनेमे नाही चालत कारण व्हिलन्स नाही आहेत सिनेमा. स्त्रियांचं म्हणणं मला एक आठवलं, अन्नू अग्रवालने केला होता रोल ना खलनायिका म्हणून. तो एक त्याचा आय थिंक आउटराईट त्याचा तो निगेटिव्ह रोल होता मला वाटतं. आणि खलनायक समोर तो सिनेमा रिलीज केला. आणि त्यातलं मला अजून एक गंमत अशी सांगायची म्हणजे त्यातलं एक गाणं मला एकदम आठवलं. त्यातले शब्द असे आहेत, ना औरत को करो बदनाम तुम खलनायिका बनकर. म्हणजे हे कधी पुरुष विलनला म्हणलं येणार नाही, कारण ते ग्रँटेड आहे की ते विलन नायक नाही खलनायक होणे. तो म्हणतो नायक नाही खलनायक. इथे औरत म्हटल्यानंतर तुझ्याकडनं वेगळ्या अपेक्षा आहेत. हे अगदी कारण ना ती रायव्हलरीच होती ना. जो डायरेक्टर सावंत कुमार टाक जो होता तो सुभाष घईला स्वतःचा प्रतिस्पर्धी मानायचा बरं का. अच्छा. कारण तो सुभाष घई वेगळा लिगला होता, तो खूपच वेगळा लिगला, पण तो जे सुभाष घई करेल तेच मी करणार असं त्याचं होतं. त्याने टिचून हे गाणं पण अगेन चेंज करून थोडं बरोबर असं ते. मी फिल्मफेअर अवॉर्ड बघत होतो की कोणाकोणाला मिळाले, तर फक्त काजोलला गुप्तसाठी आणि प्रियांका चोप्राला ऐतराजसाठी. तर या दोनच दोघीच आहेत आतापर्यंत फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला बेस्ट विलन साठी. आणि बाकी नॉमिनेशन मी बघत होतो आणि मला कशी एक फन फॅक्ट लक्षात आली त्याच्यामध्ये की बाकी नॉमिनेशन एक प्यार तूने क्या कियाला उर्मिला मातोंडकरला मिळालंय, जिस्मसाठी बिपाशा बासूला मिळालंय, आणि अरमान म्हणून एक सिनेमा होता, प्रीती जिंटा होती, ग्रेसी सिंग वगैरे. ग्रेसी सिंग होती का? प्रीती जिंटा विलनिश नाही, प्रीती जिंटाचा विलन तर तिला मिळाले नॉमिनेशन. तर मी असं बघत होतो की तर ह्या साधारण 2003-2004 हा काळ तुम्ही जरा लक्षात घ्या पॉलिटिकली कॉन्टेक्स्टमध्ये. तर 2003-2004 मध्ये जिस्म, अरमान आणि ऐतराज या 3 सिनेमांना त्या तिघींना नॉमिनेशन मिळालं. आणि मग अशी तू जसं म्हणत होतास की त्यांचं काही स्वतःच्या अँबिशनमुळे त्या व्हिलन नसतात, त्या कुठल्या तरी पुरुष हिरोला कंट्रोल करायला जात असतात किंवा पॉझेसिव्ह असतात. तर या तिघी असतात, तर ह्यांचं पण सेम कॅरेक्टर आहे की ते एका पुरुषाला कंट्रोल करू बघत असतात. ह्या 2003-2004 मध्ये असं झालं. आणि तिघींची नावं सोनिया दाखवली. मला ते एकदम हा कोइन्सिडन्स आहे की अजून काही असं विचार करायला पाहिजे. मला वाटतं आपण बऱ्यापैकी कव्हर झालेत, कव्हर केले. काही ना काहीतरी तरी सुटतात शेवटी सिनेमाच्या संदर्भामध्ये बोलायला गेलं तर. मराठीतले मला वाटतं आपण खूपच कमी घेतले. आपण एकदा स्पेशल एपिसोड मराठीतल्या विलन्स वरती करूया. निळू फिल्मवर बोललो थोडं. बाकी कारण बरेच कॉमेडी, महेश कोठारेचे बरेच कॉमेडी. तुम्हाला हा आमचा एपिसोड कसा वाटला जरूर सांगा आम्हाला कमेंट्समधून. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आणि तुमच्या मनामध्ये काही वेगळ्या कल्पना असतील, काही आयडियाज असतील सिनेमाशी संबंधित विषयांबाबत, ज्या विषयांबाबत तुम्हाला चर्चा ऐकायला आवडेल असे विषय आम्हाला जरूर सुचवा. पुन्हा भेटूया काथ्याकुटच्या नवीन एपिसोडसह. थँक्यू व्हेरी मच.